वारकरी संप्रदायामध्ये खेळल्या जाणाऱ्या खेळामध्ये फुगडीला वेगळं स्थान आहे आणि त्यामुळे या फुगड्यांविषयी आम्ही जाणून घेतलं। वारीमध्ये प्रवास सुरू झाल्यापासून मी कायम पाहतेय की वेगवेगळ्या प्रकारच्या इथे फुगड्या खेळल्या जातात। आपण फुगडी म्हटलं की आपल्याला दोन जणांनी घातलेली फुगडीच कायम आठवते, पण वारीमध्ये आल्यापासून मी खूप प्रकारच्या फुगड्या पाहिलेल्या आहेत आणि त्यामुळेच मी ठरवले आहे किती प्रकारच्या फुगड्या आहेत हे जाणून घेऊयात। आपल्याबरोबर आता सुप्रियाताई साठे आहेत। सुप्रियाताई, मला सांगा की इतक्या प्रकारच्या फुगड्या काय, किती प्रकारच्या फुगड्या असतात, म्हणजे काय वेगळेपण आहे या वारीतल्या फुगड्यांचं? आपल्या वारीमध्ये वारकरी संप्रदायाने ज्या घालून दिलेल्या त्या 5 ते 7 प्रकारच्या महत्त्वाच्या फुगड्या खेळल्या जातात। त्याच्यामध्ये झेंड्याची फुगडी असते, पकवाजाची फुगडी असते, रिंगण फुगडी असते, बैठी फुगडी असते, टाळांची फुगडी असते आणि नाचून फुगडी असते। म्हणजे वारीमध्ये दिंडीमध्ये चालणारा जो प्रत्येक घटक आहे त्या प्रत्येक घटकाला वेगवेगळा सामावून घेऊन एक फुगडी रचली गेलेली आहे। हो, प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे या हेतूनच सर्वांची फुगडी संतांनी लावून दिली। मला वाटतं एक डेमो आपण करूयात। हो जी, ही झेंड्याची फुगडी आहे आणि या फुगडीमध्ये झेंडावरती उंचवल्यानंतर फक्त देवाला हा निरोप द्यायचा असतो की ध्वजा कुंचे गरुडके शृंगारनिके करून आम्ही तुम्हाला भेटी दिली। झेंडा मधोमध घ्यायचा आणि फुगडी खेळायची। आणि आणखी एक गोष्ट म्हणजे वारीमध्ये ज्या फुगड्या खेळल्या जातात त्या कायम पकवाज आणि टाळ्यांच्या तालावरती खेळल्या जातात, याचं काय कारण आहे? शरीरामध्ये ताल घुसण्यासाठी या बाह्य तालांची गरज पडते, म्हणून टाळा आणि पकवाजाच्या तालावरती या फुगड्या खेळल्या जातात। ही एक परंपरा कायम पाहायला मिळते की नमस्कार केला जातो, म्हणजे जेव्हा फुगडी संपते तेव्हा। एरवी फुगडी खेळतो आपण, खेळ म्हणून हा प्रकार आहे। इथे खेळ जरी असला तरी हा मान देण्याचा प्रकार म्हणून आपण। हो, वारकरी संप्रदायामध्ये नम्रता हा गुण आहे, म्हणूनच संप्रदाय उच्च स्थानावरती आहे। नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता, आणि पंढरीचे जे वारकरी असतात त्यांच्यामध्ये अजिबात भेद नाहीये, म्हणून एकमेकाचं दर्शन घेण्याची परंपरा, दर्शन आणि आलिंगनाची परंपरा आहे। दुसरी फुगडी कुठली? दुसरी पकवाजाची फुगडी आहे। त्याच्यामध्ये फक्त पकवाज वादक, जास्त करून पुरुष जे असतात ते पुरुष ही फुगडी खेळतात आणि ही फुगडी फक्त टाळावरती खेळली जाते। एरवी फुगडी हा बायकांचा खेळ म्हणून खरं तर गणला गेलेला आहे, पण वारीमध्ये पुरुषांसाठी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या फुगड्या रचल्या गेलेल्या आहेत। पकवाजाची फुगडी आपण त्यातलीच एक पाहतोय। हो, ही फक्त टाळाच्या तालावरती खेळली, ही फक्त टाळाच्या ताला, कारण की पकवाज ऑलरेडी पाठीवरती असतात। एकापेक्षा जास्ती घटक पण आपण अनेक फुगड्यांमध्ये पाहतो सामावून घेतलेले। अशी कुठल्या प्रकारची फुगडी? अशी रिंगण फुगडी म्हणतात तिला। काही मुली खाली बसलेल्या असतात आणि काही मुली उभ्या त्यांच्या हाताला धरून त्या गोल राऊंड मारतात। ती अनेक जणी मिळून फुगडी, आता 3 मुली, 4 मुली, 5 मुली अशा अनेक मुली एकत्र येऊन ही फुगडी खेळू शकतात। तिला रिंगण फुगडी म्हणतात। रिंगण फुगडी हा प्रकार आहे। सगळ्यांनी एकमेकांना सामावून घ्यायचं आणि सगळ्यांनी गुंफत जायचं। हो, मलाही राहवत नाहीये, आपणही एखादी फुगडी साधी फुगडी खेळूयात। पण मला वाटतं की साधी फुगडी खेळताना एक खास प्रकार इथे नाचून फुगडी खेळली जाते, काय ती प्रथा आहे? नाचल्याशिवाय फुगडी खेळताच येत नाही, त्यासाठी तुम्हालाही नाचावं लागेल। अर्थातच।